सर्वांना माझा नमस्कार. मी प्राचार्य दत्तात्रय भार्गव, महाराणी उषाराजे होळकर महाविद्यालय चांदवड. भार्गव आणि होळकर हे एकमेकांचं मामा भाच्याचं नातं. पुण्यश्लोको राजा नल्हा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको वैदेही, पुण्यश्लोको जनार्दना या 4 पुण्यश्लोकानंतर पुण्यश्लोकांच्या मानकरी ठरलेल्या राष्ट्रपिता राष्ट्रमाता गंगाजल निर्मळ मातोश्री अहिल्यादेवी होळकर, अभिमानाने सांगावं लागतं जे आमच्या बारगळ परिवाराच्या भाचेसून श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मामाश्री श्रीमंत भोजराज बारगळ यांचा मी 9वा वंशज. ज्या वेळेला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी इंदोरची सरदारकी मिळवली, सुभेदारकी मिळवली, त्यावेळेला त्यांच्या सोबत होते आमच्या आत्यासाहेब गौतमबाई बारगळ होळकर. ज्या वेळेला सुभेदारांबरोबर काम करत असताना, सुभेदारांची युद्धावर असताना, हा संपूर्ण राज्याचा राज्यकारभार सांभाळत असताना सुभेदारांकडे मागणी केली की घरप्रपंचासाठीही काही असावं. आणि त्यावेळेला सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी शिमाजी अप्पांच्या मदतीनं बाजीराव पेशव्यांकडनं पहिली जहागिरी दिली ती गौतमबाई होळकरांना. आणि अभिमान वाटतो की होळकर शासन हे स्त्री शासन आहे. पहिलं स्त्री शासन म्हणून होळकर सरकारकडे पाहिलं जातं. आणि त्याच क्षणी पेशव्यांनी ही मागणी मान्य केली आणि जगातली खंडातली पहिली खाजगी जहागिरी पेशव्यांनी गौतमबाई होळकरांना 20 जानेवारी 1734 दिली. आणि त्यातला हा चांदवड परगणा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली जी जहागिरी खाजगी जहागिरी दिली ती या चांदवड परगणामध्ये दिली. आणि आम्ही माहेरची माणसं म्हणून तळोद्यावरनं या चांदवड परगण्यामध्ये 153 गावांपैकी जी काही गावं दिली त्यातलं इथून 9 किलोमीटरवरती असलेलं दिग्वज रायपूर गाव, त्या गावचे आम्ही बारगळ परिवार जहागीरदार. साहजिकच ज्या वेळेला इंदोरवरनं पुण्याला जाताना सुभेदार मल्हारराव होळकर जात असे, त्यांच्यासोबत गौतमबाई पण राहत असे आणि मग जाताना त्यांचा मुक्काम दिग्वजला राहत असे आणि येताना पुन्हा सुभेदारकडनं जात असे. या कार्यकाळामध्ये गौतमबाई मासाहेबांनी चांदवडचं संपूर्ण सामरिक महत्व पाहिलं. आपल्या संपूर्ण आशिया खंडाच्या पाठीवरती सरजी चांदवड सारखं सामरिक महत्व कुठेही नाही. आज आपण जिथे उभा आहोत याला म्हणतात गेटवे ऑफ दख्खन. इथून सुरू होतो दक्षिण भारत, इथून सुरू होतो उत्तर भारत. आपण सगळ्या अभ्यासामध्ये पाहिलं. श्रीमंत पेशव्यांच्या काळानंतर होळकरशाहीमध्ये पहिला भिलकवडी कर सुरू झाला, तुम्ही अभ्यासला. तो भिलकवडी कर याच चांदवडच्या घाटापासून सुरू केलेला आहे. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी जो टॅक्स रचना सुरू केली त्याचा पुनर्जन्म, त्याचा जन्मच या चांदवडमध्ये झाला. चांदवड आणि होळकर यांचं सर्वात जुनं नातं हे गौतमबाईपासून सुरू झालं. आज आपण ज्या वास्तूमध्ये आहोत, मुळातच या वास्तूचा हा पहिला मजला आहे. या वास्तूला तळघर आहे. ही वास्तू तत्कालीन परिस्थितीमध्ये चांदवडच्या गावकुसाला बांधलेली ही वास्तू आहे. हे चांदवडचं गावकुस आहे. इथून पुढे वरती चांदवडचा भूभाग होता. सुभेदारांनी दिल्ली जिंकली आणि चांदवड मागितलं. पत्नी हट्टामुळे, गौतमबाईच्या हट्टामुळे. आपण अभ्यासलं रोहिले पठाणांचं युद्ध, आपण अभ्यासलं त्याच्यावरती आपण व्याख्यान वगैरे पाहिली, दिली आपल्यामध्ये मांडली. आणि ज्या वेळेला मल्हारराव होळकरांनी आणि शिंदेंनी बादशाहच्या मदतीला गेले त्यावेळेला त्या बादशाहच्या त्या रोहिले पठाणांच्या अफाट सैन्यासमोर शिंदेंचं होळकरांचं थोडं सैन्य, परंतु जनावरांच्या शिंगाला पलिते बांधले. आपण सगळं ते अभ्यासल्याच्या खोलात मी जात नाही, वेळ एवढा राहिला नाही. आणि
मल्हाररावांनी युक्ती करून कमी सैन्यामध्ये त्यावेळेला बादशहाला रोहिले पठाणाविरुद्ध दिल्ली जिंकून दिली. दिल्ली जिंकल्यानंतर ज्या वेळेला बादशहाला कळलं की मल्हाररावांनी एकट्याच्या युक्तीनं आपल्याला दिल्ली मिळवून दिलेली आहे, त्यावेळेला मल्हाररावांनी विचारलं तुम्हाला काय बक्षीस देऊ. त्यावेळेला बादशाह समोर मल्हारराव म्हटले खावन आम्ही पेशव्यांचे नोकर, त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काही घेऊ शकत नाहीत, पण तुमची इच्छा असेल तर आम्ही स्वीकार करायला तयार आहेत. मला फक्त चांदवडची सरदेशमुखी द्या. जिंकली दिल्ली, मागितलं चांदवड. आणि म्हणून संपूर्ण होळकरशाहीमध्ये 220 वर्ष आणि 20 दिवसांच्या कार्यकाळामध्ये या चांदवडला होळकरशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. ते अगोदर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची जी स्वारी केली होती तिचं युद्ध याच परिसरामध्ये सुरू झालं. आणि म्हणून आम्ही शिवशाही ते होळकरशाही हा जो जनप्रवास सुरू केलेला आहे जागर होळकरशाहीचा, त्याचाच हा एक भाग आहे. गौतमबाई होळकरांनी श्रीमंत सुभेदारांबरोबर काम करत असताना पहिली खाजगी दौलतीची संरचना तयार केली. पहिलं लोकोपयोगी कार्य सुरू केलं. विरूळचं कृष्णेश्वर मंदिर जे आहे त्याचा पहिला जीर्णोद्धार गौतमबाई होळकरांनी केला. लोकोपयोगी कार्य खाजगीतनं करण्याचं काम गौतमबाई होळकरांनी केलं. त्याच काळामध्ये मी बोललो की हा वाडा गावच्या गावसाला होता. उत्तर प्रदेश, राजस्थान, जिथं जिथं चांगले कारागीर असतील त्यांना देशातून परदेशातून या ठिकाणी आणलं. आणि इथून मागचं जे खालचं चांदवड आहे हे नव्यानं वसवलेले चांदवड ही गौतमबाई भार्गवकरांची चांदवडकरांना महाराष्ट्रीयांना देणगी आहे. गौतमबाई होळकरांनी आपल्या खाजगीतनं या कारागिरांना या व्यापाऱ्यांना 0% दराने कर्ज दिलं आणि चांदवडचा व्यापार उद्यम जो आहे तो भरभराटीस आणला. एवढंच नव्हे तर चांदवड प्राप्त झाल्यानंतर जेव्हा निधनाच्या 2 वर्ष अगोदर आपला राज्यकारभार सुनेकडे द्यायची वेळ आली त्यावेळेला या गौतमबाई होळकरांनी 16 कोटी रुपये रक्कम अहिल्याबाईंच्या स्वाधीन केली. धन्य ती सासूबाई. आजच्या काळामध्ये सासूकडे किती रक्कम आहे सुनेला माहित नाही गेल्यानंतरही, पण या मातोश्रीनं 2 वर्ष अगोदर ही रक्कम सुनेकडे दिली आणि धन्य ती सुनबाई त्यातला 1 रुपया सुद्धा स्वतःसाठी वापरला नाहीत. अंगावरती पांढरं वस्त्र परिधान केलं, हातावरती शिवपिंड घेतलं, संपूर्ण राज्य शिवार्पण केलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो चांदवड मधल्या या ज्या आमच्या माता भगिनी आहे या चांदवडच्याच नव्हे संपूर्ण देशाच्या गौतम आहे, संपूर्ण देशाच्या अहिल्या आहेत. आणि आता हे नवदुर्गा महिला मंडळाच्या मानकरी होतं. दर रविवारी इथं चांदवडच्या महिला अगदी हौशीने येतात, भाग घेतात. दर रविवारी या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम सुरू होत असतो. आमची चांदवड तालुका पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जन्मोत्सव समिती, या समितीचे प्रमुख पाटील सर असतील, पाडवी सर असतील, डॉक्टर चिंचोले असतील, वडे सर असतील, या सर्वांच्या वतीनं इथं हा महाआरतीचा कार्यक्रम सुरू असतो. सांगण्याच्या ओघामध्ये चौरे मॅडम, आमचे मामाश्री कोटे साहेब, ज्या वेळेला चर्चेचा विषय आला की अशी बक्षीस वितरण समारंभ आहे कुठं ठेवायचा, मी सहज म्हटलं की चांदवडला ठेवा, कारण चांदवड हे होळकरांचं उपराजधानीचं शहर आहे. संपूर्ण होळकर शासनाचा राज्यकारभार दक्षिण प्रांतातला या ठिकाणाहून चालू आहेत. आजही ते सगळं कारभार जवळपास ते संपूर्ण रेकॉर्ड सांभाळण्याचं काम या ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकरजी पवार साहेब, त्यांच्या वतीनं आमचे सुभाषजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे संपूर्ण रेकॉर्ड 40 वर्ष त्यांनी आतापर्यंत सांभाळलं. आणि आता हा होळकरशाहीचा विस्तार करत असताना ते रेकॉर्ड ते एका संस्थानिकडे काही हस्तांतरित करतात. आतापर्यंत हा वाडा जवळपास 15-20 वर्ष बंद होता. पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेला हा वाडा आजही बंद आहे. ट्रस्टकडे तो हँडओव्हर केलेला नाही. पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा
पवार साहेबांच्या मदतीनं म्हणा आपल्याला इथं कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मिळते आहे. सांगण्याचं तात्पर्य मातोश्रीच्या या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा वाडा आहे. या वाड्याच्या पलीकडेला पश्चिमेला एक बारव आहेत. आजही तिच्यामध्ये 34 फूट पाणी आहे. 1972च्या भयंकर दुष्काळामध्ये संपूर्ण चांदवड तालुक्याला पाणी एकट्या बारवानं त्यांना दिलं होतं, तरी ही बारव आटली नाहीत. बारवचा तळ कधी दिसला नाही. होळकर शासनाचं जलव्यवस्थापन हे चांदवड शहरामध्ये पाहण्यासारखं आहे. इथून पुढचं जे नवीन चांदवड आहे त्या प्रत्येक घरामध्ये आड आहेत आणि त्या प्रत्येक आडाला पाणी आहे. म्हणजे चांदवड आणि होळकर, चांदवड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं फार जवळचं नातं आहे. आणि या चांदवड नगरीमधनं जवळपास 14 राजे म्हणजे अगदी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांपासून तर आत्ता युवराज यशवंतराव होळकरांपर्यंत जवळपास 16 राजे, 14 तत्कालीन आणि आत्ताचे 2 महाराणी उषाराजे होळकर आणि युवराज यशवंतराव होळकर या सर्वांनी या वास्तूकडे आता लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. इतिहासाच्या काळाच्या पडद्याआड किंबहुना पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिलेला हा होळकर वाडा, ज्याला रंगमहाल या नावानं संबोधलं जातं, याचं कारण मातोश्रींचा जो न्याय दरबार होता तो इथून दुसऱ्या मजल्यावरती आहे. या मजल्यावरती ज्या ठिकाणी मातोश्री न्याय दरबार ठेवत होते त्या ठिकाणी रामायण, महाभारत, विष्णू पुराण संपूर्ण हॉलमध्ये सचित्र रेखाटलेला आहे. त्याचे अंश आजही आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण महल रंगवलेला महल म्हणून रंगमहाल हे नाव ठेवलेलं आहे. अदरवाईज रंगमहाल हा शब्द मॅडम आपल्याला थोडासा वेगळ्या अर्थानं पाहतो, पण तसं नाही. हा संपूर्ण महल जो दरबार हॉल आहे हा रंगात रंगवलेला महल आहे, नैसर्गिक रंगात. कारण मूळतः दंडकारण्याचा प्रदेश, रामप्रभूंच्या काळामध्ये हा दंडकारण्याचा प्रदेश, संपूर्ण दंडकारण्यामध्ये असलेल्या वृक्षांपासून ते रंग काढलेत आणि त्या रंगात रंगवलेला तो दरबार हॉल आहे, म्हणून याला रंगमहाल म्हटलंय, लक्षात घ्या. अन्यथा हा आहे श्रीमंत सरकार होळकर वाडा. रंगमहाल म्हणून पटकन यातला पाहिलं गेलं तसं चांदवड हे तामलिंदापूर, राजा विक्रमादित्याची उज्जैन नंतरची राजधानी ही चांदवड आहे. तामलिंदापूर म्हणून शनी महात्म्यामध्ये या चांदवडचा उल्लेख आहे. नंतर ही ज्यावेळेला मोगल सत्तेमध्ये गेली त्यावेळेला जाफराबाद हे चांदवडचं नाव आहे. होळकर शाहीकडे आलं त्यावेळेला चांदोर हे नाव आहे. हे इंदोरशी समर्पक होतं, कारण कारभार इंदोर टू चांदोर आणि चांदोर टू पुणा असा तो कारभार चालत होता. आणि मग आजकालचं हे नाव जे आहे ते चांदवड आहे. संपूर्ण तटबंदीनं घेतलेलं विशेष म्हणजे एक लक्षात घ्या, या चांदवडमध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी 1752 मध्ये पहिली टाकसाळ, आपण ज्या ठिकाणी चंद्रेश्वर मंदिर बघितलं त्याच्या समोर पहिली टाकसाळ श्रीमंत सुभेदार मल्हाररावांनी तयार केली, ज्यातनं शुद्ध चांदीचा रुपया आणि तांब्याची नाणी मिळत होती. म्हणजे शुद्ध चांदीचा रुपया करण्यासाठी चांदवडचं नाव प्रसिद्ध आहे. आमच्याकडे चांदवडी रुपया म्हणून एक इतिहास मंडळ आहे, ते त्याला नेहमी उजाळा देत असतं. चांदवडी बूट, चांदवडी पेढा, चांदवडी रुपया हे जे चांदवडकरांचे जे शब्द आहे हे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांमुळे इथं प्राप्त झालेले आहे. आणि अशा या चांदवड नगरीमध्ये डॉक्टर वर्षा चौरे मॅडम, मामाश्री पोटे साहेब, भारतीय इतिहास प्रबोधिनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई यांनी या ठिकाणी हा तुमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला. मला वाटतं केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, देशाच्या पाठीवर या वाडा संस्कृतीमधली असा वाडा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि अशा या वाडा संस्कृतीमध्ये हा कार्यक्रम आयोजन या ठिकाणी केला. मी सर्वांना अगदी आमच्या चांदवडवासियांतर्फे मनापासून आभार मानतो. आणि होळकरांचा मामा म्हणून, वारगळांचा 9वा वंशज म्हणून आपण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या चांदवडचा हा होळकर वाडा केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवरती जाऊ द्या, की जेणेकरून सुभेदारांनी, गौतमबाईंनी चांदवडचा व्यापार वाढवला तो आपल्या सोशल माध्यमातून जाऊ द्या.
चांदवडला आमच्या भगिनींनी आता अपेक्षा व्यक्त केल्यामुळे एक चांगलं पर्यटक क्षेत्र म्हणून चांदवडचा विकास व्हावा, चांदवडकरांना या सगळ्या सुविधा मिळाव्या, चांदवडचा व्यापार उद्योग जो आहे तो भरभराटीस यावा, हाच प्रामाणिक हेतू करून आम्ही ह्या ठिकाणी जागर होळकर शाहीचा करतोय. आपणही आज उपस्थित राहिला पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. आपल्यासाठी मी अल्पभोजनाची व्यवस्था माझ्यातर्फे केलेली आहे, त्या जेवणाचा आस्वाद घ्या ही आपल्याला विनंती करतो. थांबतो. आपण इतक्या वेळ मला सहन केलं याबद्दल आपली क्षमा मागतो आणि थांबतो. धन्यवाद.